अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचे ढग अधिक गडद झाले असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता विध्वंसक टप्प्यावर पोहोचलाय। इराणमध्ये नुकत्याच जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे। कारण हे धक्के नैसर्गिक होते की इराणने गुप्तपणे केलेली न्यूक्लिअर टेस्ट होती, यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय। 19 फेब्रुवारी 2026 रोजी इराणच्या दक्षिण भागातील फार्स प्रांतात 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले। विशेष म्हणजे या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून अवघ्या 10 किलोमीटर खोलीवर होतं। ज्या भागात हे धक्के बसले तिथून इराणचे अणुऊर्जा केंद्र जवळ असल्याने आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत। सोशल मीडिया आणि काही संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिकेने दिलेल्या लष्करी इशाऱ्याला उत्तर म्हणून इराणने ही अंडरग्राउंड न्यूक्लिअर टेस्ट केली असावी। जर ही अणुचाचणी असेल तर इराण आता अण्वस्त्रधारी देश बनल्याचे हे संकेत आहेत। मात्र अद्याप कोणत्याही जागतिक संस्थेने याला अणुचाचणी म्हणून दुजोरा दिलेला नाही। त्यांच्या मते हा एक भूकंप असू शकतो। दुसरीकडे अमेरिकेनं अल्टिमेटम दिलाय आणि युद्धाची तयारी सुरू केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। अमेरिकेने इराणला नवीन अणु करारावर स्वाक्षरी करण्यासाठी 15 मार्च 2026 पर्यंतची मुदत दिली आहे। अमेरिकेने पर्शियन गल्फमध्ये आपल्या 2 विमानवाहू युद्धनौका आणि B-52 बॉम्बर्स तैनात केले आहेत। अमेरिकेने इराणच्या लष्करी दळणवळण यंत्रणेवर सायबर हल्ले करण्याची तयारी पूर्ण केली आहे। तर याला उत्तर म्हणून इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी स्पष्ट केलंय की जर अमेरिकेने एकही गोळी झाडली तर इस्रायल आणि मिडल ईस्टमधील अमेरिकन तळ सुरक्षित राहणार नाहीत। या तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसून येतोय। युद्धाच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमतीत 15% वाढ झाली आहे। जर इराणने हिरमोडाची सामुद्रधुनी बंद केली तर जगाचा तेल पुरवठा खंडित होऊन मोठी आर्थिक मंदी येऊ शकते, असा इशारा IMF ने दिलाय। भारत आपल्या गरजेच्या तेलासाठी मोठ्या प्रमाणावर आखाती देशांवर अवलंबून आहे। जर युद्ध झालं तर भारतात इंधनाचे दर गगनाला भिडू शकतात। तसंच इराणमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगातील अनेक देशांना सतत धमक्या देत असतात। त्यांनी भारत-पाक युद्धाबद्दल केलेली वक्तव्य ही चर्चेत राहिली आहेत। मी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं हे किमान 50 वेळाहून अधिक वेळा ट्रम्प यांनी सांगितलंय। त्यासाठी त्यांनी स्वतःच शांततेच्या नोबेलचीही मागणी केली। मात्र काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं होतं, त्यांना बंदिवासात ठेवलं होतं। त्यामुळे ट्रम्प यांच्या तोंडून अशा चर्चा केवळ मनोरंजनाचा विषय बनलेल्या असतात। अनेक युद्धाच्या ठिणगी पडायला ट्रम्प यांची वक्तव्य आणि आक्रमक बाणाही कारणीभूत असतो। त्यामुळे इराण सोबत अमेरिकेचं पूर्णवेळ युद्ध झाल्यास जास्त सरप्राइझिंग नसेल। आता इराणमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असले तर त्याने निर्माण केलेल्या संशयाने युद्धाची ठिणगी टाकण्याचं काम केलंय। जर इराणने खरोखरच अणुचाचणी केली असेल तर अमेरिका कोणत्याही क्षणी मोठा लष्करी हल्ला करू शकते। तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणी नेतेही मागे हटणार नाहीत। अनेक वर्ष जे अमेरिकेशी लढत आले आहेत तसंच ते लढत राहतील। त्यामुळे मानवता आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं मात्र मोठं नुकसान होईल। यामुळे येत्या काही तासात घडणाऱ्या घडामोडींकडे सध्या जगाचं लक्ष लागलंय।